सैनिकांचा कानोसा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं. पण त्या सगळ्यातलं विश्लेषण करून त्याच्यानंतर पक्षासाठी, महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि महाराष्ट्र जनतेसाठी काय चांगलं आहे याचा अंतिमतः निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांचा असतो आणि तो आज ते घेऊन आपल्याला इथे सांगतील. त्यामुळे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बाकी कोणाला काय वाटतं हा तितकं महत्वाचं नाही. या सगळ्याचं विश्लेषण करून ते काय सांगतात या आदेशाची आम्ही सगळे वाट बघतोय. तुम्ही अनेक लोकसभा मतदारसंघांवरती निरीक्षक म्हणून कामं केलात, महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतात. तुम्ही काय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे रिपोर्ट दिलेला आहे सगळ्या बाबतीत? असं आहे की सगळ्याच गोष्टी ह्या बाहेर बोलायच्या नसतात. जे काही आम्ही कानोसा घेतो तो त्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोचवत असतो. त्यामुळे तो इथं सांगणं योग्य होणार नाही. त्याच्या सगळ्याचं मी म्हटल्याप्रमाणे एक विश्लेषण करून जे पक्षासाठी आणि आमच्या लोकांसाठी चांगलं आहे त्याचा निर्णय राजसाहेब आज इथूनही होतील. आज मनसेवरती एक अशी टीका होती की भूमिका बदलणारा पक्ष आहे. मग 2014ला तुम्ही स्वबळावरती लढलात, मोदींना पाठिंबा दिलात. 2019ला तुम्ही ज्या मोदींना पाठिंबा दिलात त्यांच्याच विरोधात अक्षरशः सभांचं रान उठवलात. आणि आज पुन्हा एकदा भाजपशी जवळीक, कुठेतरी भूमिका बदलतायत ह्या आरोपांमध्ये आता तथ्य आहे म्हणायचं. 2019 मध्ये कोण युतीत लढलं होतं आणि त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी कोणाचा झाला, त्याच्यानंतर सत्ता कोणाची आली, त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा सत्ता कोण कोणाबरोबर आहे, त्यानंतर कुठले पक्ष कुठले आणि कोणाबरोबर केले, अशा पद्धतीच्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही कुठली भूमिका घेतली किंवा बदलली ह्याच्यापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये काय होतंय, कोणी कोणी किती किती भूमिका बदलल्या याचा सुद्धा एकदा विचार व्हावा. त्यांनी भूमिका बदलल्या म्हणून तुम्ही भूमिका बदलताय? आमची जी भूमिका आहे ती थोड्या वेळामध्ये राजसाहेब सांगतील. पण अशा पद्धतीचा आरोप करताना बरेचदा इतर ठिकाणी काय चाललंय हे सुद्धा बघून मग आमच्यावरती आरोप करावे, तेवढंच माझं म्हणणं आहे. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हटलेत की राज ठाकरे वाघ आहेत, मात्र त्यांचा फास आवळला जातोय ते कोल्हा होती. असं आहे की कुठल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने टीका करायची विरोधी पक्षांनी सुद्धा थोडंसं विचार करून केलेलं बरं राहील. ह्याचं कारण आपण बोलताना नक्की कोणाबद्दल काय बोलत असतो आणि काही काही जणांना आता अलीकडच्या राजकारणामध्ये एकंदरीत सगळी वेगळ्या पातळीवरती टीका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते कोणीतरी थांबवावेत. मला असं वाटतं ह्या सगळ्यांना उत्तरं राजसाहेबांच्या आजच्या भाषणामधून आपोआपच मिळून. 2024ची निवडणूक आता चालू आहे, ही लोकसभा निवडणूक झाली तर मनसे सत्तेत असणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय सत्तेमध्ये येऊन त्या सत्तेच्या माध्यमातून जनतेचं भलं करणं, राज्याचं भलं करणं किंवा देशाचं भलं करणं हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं. त्यासाठीच राजकीय पक्ष हा राजकारणामध्ये असतो. त्यामुळे सत्तेमध्ये जायचंय, पण ते कुठल्या टप्प्यामध्ये, कधी, हे सगळं जितकं तुम्हाला ऐकायचंय किंवा राजसाहेबांनी त्या भाषणाचा अन्वयार्थ काय काढायचा हे सगळं जितकं तुम्हाला आता उत्सुकता लागली तितकीच उत्सुकता आम्हाला आहे आणि त्याची आम्ही थोडा वेळ वाट बघतोय. ती उत्तरं आम्हाला मिळतील. नक्कीच मनसे नेते नितीन सरदेसाई होते, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही भूमिका काही बदललेल्या नाहीत, मात्र इतर ज्या पद्धतीने या 1.5 वर्षात ज्या काही गोष्टी राज्यात झालेल्या आहेत याचा सुद्धा विचार केला पाहिजेत, या गोष्टींवरती सुद्धा माध्यमांनी बोललं पाहिजे, अशा पद्धतीची एक बचावात्मक प्रतिक्रिया जी आहे ही नितीन सरदेसाईंनी दिलेली आहे. सुवर्णा, नक्की विशाल, आपण असेच सोबत राहा. शिवतीर्थावर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील जसे उपस्थित आहेत तसेच प्रशांत लीला रामदास सुद्धा आहेत. प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, काय वातावरण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ऐकण्याकरता, त्यांची भूमिका ऐकण्याकरता हजारो लोक आलेली दिसतायत, तुम्ही काय सांगाल? आम्ही त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख जे राज ठाकरे यांचं भाषण एकत्र आले. माझ्या मागे बघितलं आपण, हे सगळे कार्यकर्ते, कोणी धुळ्यातून आलाय, कोणी वाशिम मधून आलेला आहे, कोणी पालघर मधून आलाय, अनेक महिला आलेल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपण कुठून आलात? मनमाड. काय वाटतं राज ठाकरे काय बोलतील? काय बोलतील, काय वाटतंय? चांगलं बोलतील. राज ठाकरे काय बोलतील? आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत होते, मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण गर्दी आपल्याला खूप काही सांगून जाते. राज ठाकरे आज काय घोषणा करतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघूच. आता पुढे जाऊया. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे. महायुतीने लोकसभेकरता मिशन 45+ नारा दिलाय, मात्र समोर मवियाचं आव्हान असताना राज ठाकरेंसारखा भिडू सोबत हवा असं एकूणच महायुतीतील नेत्यांचं मत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटून 2 गट पडलेले आहेत, तरीही मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरे, शरद पवारांना सहानुभूती बघायला मिळते. भाजपच्या आतापर्यंतच्या अहवालात तेच नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना शह देण्याकरता ठाकरे ब्रँड्स फायदेशीर आहे असा भाजपचा कयास आहे आणि म्हणून याचाच एक भाग म्हणून भाजपनं मनसेसोबत चर्चा केली. राज ठाकरेंच्या समावेशानं महायुतीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जात आहे. राज ठाकरे यांचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असा भाजपचा अंदाज आहे.
महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला 21 जागा, त्या खालोखाल काँग्रेस आणि मग शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा फॉर्म्युला ठरला. त्यामुळे महाविकास आघाडीत ठाकरेंचा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. पाहुयात यावरचाच रिपोर्ट. मंगळवारी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं. खरं तर या जागा वाटपाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कोण किती जागा लढवणार, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी